बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर, भाग 4. भाई, तार आलीय. जयराम सांगत आला तसं धनराजनं हातातला पेपर बाजूला केला. धोत्राचा सोगा हातात उचलला आणि जलद गतीने ते बाहेर आले. पोस्टमन बाहेर उभा होता. त्यानं सही करून तार घेतली. कमालीच्या उत्सुकतेनं त्यानं तार वाचली आणि ते चकित झाले. तार हरीची होती. ताबडतोब त्यांना बोलावलं होतं. त्यांना हसू आलं. हरीला सदान कदा घाईच. पत्राचं उत्तर लिहित बसण्यापेक्षा तारेत शब्द कसे समर्पक वापरता येतील याकडे सारं लक्ष. उठल्या सुटल्या त्याची तार. आज काय, माताजीला जरा सर्दी झाली आहे. उद्या काय, तर चंपीला 6 पिल्लं झालीत. तर परवा असंच काहीतरी. कमाल आहे त्याच्या स्वभावाची, असं म्हणत तारेचा कागद घेऊन ते खुर्चीत बसले. त्यावेळी बडेभाई येणार होते तेव्हाही अशीच तार. उत्कटतेनं धावत गेलो, पण बडेभाई येऊ शकले नव्हते. 10 वर्षांचा काळ लोटला होता, पण अद्याप बडेभाईंची भेट होऊ शकली नव्हती. ना बडी भाभी भेटली होती. खरं तर 200 कोसावर गावाला जाणं कठीण होतं असं नाही, पण माताजींनी वचन घेतलं होतं. धनराज, माताजी त्याला पुण्याला हवापालट म्हणून घेऊन आली होती. तिथल्या हवेनं म्हणा किंवा माताजींचा सहवास मोकळा मिळत होता. शेजारी असणारे समवयस्क मित्रमैत्रिणी यामुळे त्याची तब्येत झपाट्यानं सुधारत होती. एक दिवस माताजींनी स्वतःच हाक मारली. धनराज त्यावेळी खिडकीत नुसताच उभा होता. अंगणातल्या मुलांचा लपंडाव पाहत होता. त्यावेळी हरी विजयची त्याला प्रकर्षानं आठवण येत होती आणि अचानक आठवले होते बडेभाई. त्याचवेळी माताजींची हाक कानावर पडली. ऐकलंस धनराज? मी काय म्हणते ते नेहमीसाठी लक्षात ठेव. तुझी तब्येत ठीक झाली आता. ही खोली मुद्दाम तुझ्याकरता घेतली. पुढे मागे हा वाडाही घेऊन टाकू. धनराजच्या मनात आलं, आपल्याला काय करायचं या वाड्याचं, आणि गावाला एवढा प्रचंड वाडा असताना ह्या 20-25 खोल्या असलेल्या वाड्याची गरजच काय. पण मातारामजी समोर तो गप्प बसला. आपल्याच तंद्रीत असल्यासारखी ती बोलत होती. पुढच्या वर्षी तुला इथल्याच शाळेत घालू. हरीला पण इथेच ठेवू. मी आणि पिताजी मधून येऊ. आता गावात येण्याचं प्रयोजनच नाही. धनराजला एकदम रडू आलं. मनातल्या मनात त्यानं हुंदके दाबून टाकले. तो प्रचंड दगडी वाडा, ते फरशी लावलेलं प्रचंड अंगण, त्यातलं कारंज, तो अंधार असला उंच उंच पायऱ्यांचा खूप मोठा जिना, माडीवरच्या प्रशस्त खोल्या, रंगीत काचांची दारं, खूप मोठी गच्ची, कमानदार दारावरची तोरणं आणि वडाच्या झाडावर बसणाऱ्या हजारो चिमण्या, संध्याकाळी अंगणात येणारी कबूतर. सारंच कसं छान छान वाटायचं. पूनमला सुद्धा वाडा किती आवडला होता. त्याचा दगडी परकोट, त्यात राहणारी कितीतरी कुटुंब. या क्षणी त्याला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. साऱ्यांना सोडायची कल्पनाच त्याला कशी तरी वाटली. त्यातून माताजींनी बोलताना म्हटलं, पुन्हा गावात येण्याचं प्रयोजन नाही. म्हणजे काय? गावाशी नातं सोडायचं? शाळेत इथं यायचं? त्यासाठी इथं राहायचं कबूल, पण गावाला जायचंच नाही म्हणजे? डोळ्यातलं पाणी लपवत तो उभा राहिला. माताजी बोलतच होती. बरं का धनराज, आणखी एक सांगायचं म्हणते. तुला बड्याबाईंचं फार वेड लागलंय. हे ठीक नाही. तो तुझा सावत्र भाऊ आहे. उद्या साऱ्या वाड्यावर कब्जा करून तुम्हाला देशोधडीला लावील. तेव्हा त्याला भेटायची वगैरे गरज नाही. त्याचं सारं नाटक आहे प्रेमाचं. तुमच्यासारखी लहान मुलं, त्याला काय नुसतं गोडधोड बोललं की संपलं. आणि तुम्हीही वेडी. एक दिवस आला काय तर तुम्ही त्यासाठी वेडे झालात. लग्न झालं म्हणजे मला करून द्यावंच लागणार होतं, कारण सावत्र आई होते ना मी, म्हणून केलं.
आता काही गरज नाही पुढे संबंध ठेवायची, कळलं? धनराजनं मान डोलावली आणि भरून आलेले डोळे शर्टाच्या बाहीला पुसले. हां, तेच ते. मला न कळवता त्याला भेटलात तर मी कधी माफ नाही करणार, कळलं? जा आता. धनराजनं वर मान करूनही माताजीकडे पाहिलं नाही. तसाच तो आपल्या खोलीत आला. खिडकीत अस्वस्थ मनानं उभं राहिला. अंगणातल्या मुलांचा खेळ संपला होता. संध्याकाळच्या धुसर सावल्या झाडावरून जमिनीवर उतरल्या होत्या. माताजी घराच्या गच्चीवर उभी राहून रामबाईला काहीतरी सांगत होती. धनराजला काही सुचत नव्हतं. रात्रीची पावलं हळूच वाजली. निद्रेनं आपली चादर पसरली. आकाशातला चंद्र चादरीवर हळूच झोपला. पण त्याला पूर्ण जाग होती. अंधाराच्या साडीवर रजनी चांदण्यांची फुलं लावत होती. सारं सारं कसं शांत झालं होतं. अर्धवट झोपेत धनराजला सारं जाणवत होतं. आता गावाकडं परतायचं नाही? पण का? मी म्हणते म्हणून. पण पण माताजी. नाही म्हणजे नाही. माताजींचे शब्द फेर धरून नाचत होते. धनराज रडकुंडीला आला होता. माताजी, दिवाळीला येऊ मी तिथे? नको माताजी. जास्त बोलणं माणसाला शोभत नाही आणि त्यातून तू काही लहान नाहीस आता. धनराजला आठवत होती दिवाळी. एवढ्या प्रचंड वाड्यावर रोषणाई कितीतरी पंत्या लागायच्या. रामबाई कितीतरी बायकांना बसवून वाती करवून घ्यायची. शिवप्रसाद 2 माणसांना घेऊन वाड्यावर चढायचा आणि तेलाच्या बादलीतून पळोपळी तेल त्या पंत्यात टाकायचा. अंधार व्हायला आला की एक एक पंती लावत जायची. अंधार गडद झाला की पंत्यांचा उजेड इवला इवला करताना मोठा व्हायचा. असंख्य ज्योतींनी वाडा झगमगायचा. दिवाळीच्या अगोदरपासूनच जमिनीत चर खोदले जायचे मिठाई बनवण्यासाठी. महिनाभर वाड्यात नुसता गोड वास दरवळत राहायचा आणि मुलांची तर मज्जाच मज्जा असायची. सकाळ संध्याकाळ वाड्यात कुठे ना कुठं खायला असायचं. त्यात अत्तराच्या पाण्यानं अंघोळ, नवीन कपडे आणि चांदीच्या ताटातून जेवणावळी. वाड्यातल्या साऱ्या मैत्रिणी, कवितेच्या भेंड्या, लपंडाव, रात्र चांदण्यांची, रात्र ज्योतींची, तशीच रात्र मुलांची वाटायची. धनराजला झोपल्या झोपल्या वाड्यातील दिवाळी दिसत होती. तो काकुलतीला येऊन माताजीला म्हणत होता, फक्त दिवाळीला तरी येऊ ना? गरज नाही. सारं संपलंय. आपण एकटे, अगदी एकटे रानावनात फिरतो आहोत असं त्याला वाटत होतं. त्यानं स्वतःला समजावलं, दिवाळी फक्त लहानपणी चांगली वाटते. मोठेपणी त्याची मजा कशी येईल? खूप खायला दिलं तरी आपण खाणारही नाही आणि फटाके मोठेपणी मोठी माणसं थोडीच फोडतात. आपल्याला मोठं व्हायचंय म्हणून कदाचित माताजीनं असं सांगितलं असेल. ती खोटं कशाला सांगेल? शक्यच नाही. पण मग बडे भाईबद्दल असं का बोलावं? दिवाळी नसली तरी चालेल, पण बडे भाई हवेतच. आपण म्हणून पाहू माताजीला, माताजी मला गाव नको, दिवाळी नको, मला फक्त बडे भाईला भेटू दे ग. नाही धनराज. माताजी, बडे भाई खूप चांगले आहेत. मी सांगते ते ऐक, तुझ्या हिताचं आहे. माताजी, फक्त एकदाच, खरंच अगदी एकदाच ग बडे भाईला भेटू दे मला. आणि मला भाभीला पण भेटायचंय. ऐक धनराज, जे सांगितलं ते तुझ्या हिताचं आहे. धनराज मनात जबरदस्त चिडला. काय हिताचं आहे माताश्री? भावानं भावाला भेटण्यात कोणतं अहित आहे? कोणता असा त्याच्याजवळ स्वार्थ आहे? सांग माताजी. लग्नानंतर तुला त्रास होऊ नये म्हणून जन्मभर तो शेतातल्या वाड्यात राहिला. माताजी, तो माझा सावत्र भाऊ आहे असं त्याच्या बोलण्यातून स्पर्शातून कधी जाणवलं नाही मला.
आणि सांग सांग तू, तो कशाला प्रेमाचं नाटक करील? अगं, शेतावरच्या वाड्यात नानी आजीच्या प्रेमात कुठं कमी पडलं का? खरंच तो तसा नाही. आणि समजा माताजी त्यानं सारा वाडाच घेतला तर बिघडलं कुठं? तो राहील, आम्हीही राहू. एवढा मोठा 100 खोल्यांचा वाडा, हरी, विजय आणि मी, बस. धनराज मनातल्या मनात मातारामजीला समजावून सांगत होता. बाहेर रात्र गडद झाली होती. जमिनीवर रामबाई झोपली होती. पलीकडच्या खोलीत माताजी एकटीच झोपली होती. तिला भीती वाटत नसावी. धनराजनं मनातल्या मनात 1000 वेळा पटवलं, पण माताजीला ते पटतच नव्हतं. वाड्याबद्दल त्यालाही आकर्षण नव्हतं का? पण पण बडे भाई असं करू शकणार नाहीत यावर धनराजचा विश्वास होता. तो वाडा तर सर्वांनाच आवडणारा आहे, अगदी अगदी पूनमला देखील. त्याला ह्यावेळी अर्धवट झोपेत ही पूनम आठवली. तिचा जरीकाठी परकर आणि तो लांब लचक जिना. परकर गुडघ्यापर्यंत नेऊन भराभर पायऱ्या चढणारी पूनम आणि दमून अर्ध्या जिन्यात बसणारी पूनम. तिने म्हटलेले शब्दसुद्धा त्याला आठवले. किती गोरा गोरा आहेस रे तू, मला खूप आवडलास. नंतरच्या दिवसात धनराजनंच तिला लग्नाचं विचारलं. माझ्याशी लग्न करशील? करीन की, पण नवरा मुलगा मोठा असावा लागतो. पण काय रे, लगोऱ्या कुठे ठेवल्यात? तरी मी आईला विचारीन. हं. धनराजला उगीचच हसू आलं. वर्षे उलटली, पण तिनं विचारलंच नाही. पण नकोच होतं विचारायला. आपणच मूर्ख होतो. लहान मुलं असं वागतात का? त्या दिवशी बडेभाई लग्न करून आले. त्यावेळी धनराजनं अंतरून धरलं होतं. बडी भाभी पाहताच आली नाही. धनराज खुर्चीत बसल्या बसल्या गतस्मृतीत हरवले होते. पाहता पाहता 10 वर्षे उलटली होती. बडेभाई आले नव्हते. धनराज गावाकडे वळला नव्हता. फक्त मधून बडेभाईंची प्रेमळ पत्र येत होती. पण धनराजनं ती माताजीला काय कोणालाच कधी दाखवली नव्हती. ती त्याची अमोल संपत्ती होती. लहानपणी माताजीनं बंदी घातल्यावर बडेभाई रोज स्वप्नात यायला लागले. प्रेमळपणानं धनराजचं सारं करून द्यायला लागले. घुंगट ओढलेली बडी भाभी जेवायचा आग्रह करत होती. किती खादाड रे तू, म्हणून हसतही होती. धनराजची रात्र मजेत जात होती. पण दिवस माताजीची करडी नजर काहीच करू द्यायला तयार नव्हती. रामबाई चाचरत बोलायची. एक दिवस रामबाईबरोबर माताजी बाहेर गेल्यावर धनराजनं बडेभाईंचं पेन्सिलनं कागदावर वेडेवाकडे चित्र काढलं. केवढा तरी आनंद झाला त्याला. जणू बडेभाईच मिळाले. तो कागद अजूनही पुस्तकाच्या कपाटात हाताळून जीर्ण झालेला असा आहे. पण त्यातून, त्या वाकड्या तिकड्या रेघोट्यातून अजून धनराजला बडेभाई दिसायचे. धनराजनं नंतर कितीतरी चित्र काढली. चित्रांना बक्षिसं मिळाली. पण बडेभाईंचं हाताळलेलं चित्र पाहण्यातला तोच आनंद 10 वर्षानंतरही कायम होता. हरीला शिक्षणासाठी इथं ठेवलं. त्याला शिक्षणात मुळीच रस नव्हता. शेवटी 2-3 वर्षे राहून तो परत गावाला गेला. पण धनराज मात्र गावाला गेला नाही. विजय 2 वर्षांपासून इथे आला. विजय धनराजपेक्षा जवळजवळ 10 वर्षांनं लहान. त्यामुळे दोघांतील नाती होती लहान मोठ्या प्रचंड तफावतीची. हरी धनराजपेक्षा 2 वर्षांनं लहान. शिक्षण जमलं नाही म्हणून गावाला गेला. पण क्षणोक्षणी त्याला धनराजची अनुपस्थिती जाणवत होती. हे त्याच्या वेड्यावाकड्या वारंवार येणाऱ्या तारांवरून जाणवत होतं. धनराज विचार करीत होते, इतक्या वर्षानंतर हरीनं आजच का तार करावी, तेही ताबडतोब ये म्हणून. इतका वेळ त्या तारेचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं नाही. लक्षात येताच ते खुर्चीतून ताडकन उठले. विजयला हाक मारली. विजयलाही धनराजच्या स्वरातील तीव्रता जाणवली असावी. धावत येत त्यानं विचारलं, काय भाई? आपण गावाला जाऊया. कशाला? हरीची तार आली आहे, ताबडतोब या म्हणून. पण भाई, महिन्यानं माझी वार्षिक परीक्षा आहे. महिन्यानं ना? माझी तर 15 दिवसांनी सुरू होते.
त्यातून हे लॉचं फायनलचं वर्ष. पण विजय, काहीतरी महत्त्वाचं असल्याशिवाय हरी ताबडतोब ये अशी तार करणार नाही ना. चल सांग शिवप्रसादला. पण तुम्ही जाणार भाई? हो विजय, खूप वर्षानं ही संधी मिळते. मनातून गावाचं चित्र कधी अस्पष्ट झालं नव्हतं. आता तर आतून ओढ लागली आहे. मन एकाएकी बेचैन झालंय. मनात थरथर जाणवतेय. विजय, काही वेळांपूर्वी मी खुर्चीत बसून मजेत तार वाचली. नेहमीप्रमाणे त्यात हरी आठवला आणि सारं विसरलो. पुन्हा तार वाचल्यावर त्याचं महत्त्व कळलं. पण भाई, तुम्ही तर कधीच गावाला जाणार नव्हता. हो, जाणार नव्हतो. पण विजय, हरीची तार डावलता येत नाही. त्यातून अस्वस्थ झालोय मी. कदाचित कदाचित गावाला जायच्या ओढीनं, कदाचित आणखी कशानं. म्हणून म्हणतो चल. विजय धनराज निघाले. धनराजला अत्यंत अस्वस्थ वाटत होतं. मनातून प्रचंड ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे तो अत्यंत थकला होता. शिवप्रसाद मुकाट्यानं तिकीटं काढायला गेला. 10 वर्षांनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहताना धनराजचे डोळे भरून आले. अत्यंत असह्य ताण सहन करत धनराजने वाड्यात प्रवेश केला तेव्हा वाड्यावर समोरच्या चौकीत पहारेदार नव्हते. वाड्यात नेहमी असणारा गोंधळ आज नव्हता. कसल्या तरी अदृष्टाची छाया त्याला जाणवली आणि तो भराभर जिना चढून वर गेला. संध्याकाळच्या उदास सावल्या गडद झाल्या होत्या. वरच्या दिवाणखान्यात सारे अगदी गप्प बसले होते. त्याचा पदरव ऐकताच भगवती प्रसाद धावतच त्याच्याजवळ आले. धनराज. जी पिताजी, काय झालं? असं शांत शांत का सारं? धनराज, धीर धर. त्याला जवळ घेत पिताजी म्हणाले. धनराज मनातून चरकलाच. पिताजी, मला ताण असह्य होतोय. सांगा लवकर. बडे भाई, माझा कीर्ती राहिला नाही रे. म्हणजे? हो बेटा, कीर्ती राहिला नाही. काविळीच्या आजारात गेला तो. धनराजला काय बोलावं सुचेच ना. तो नुसता पितांजीकडे पाहतच राहिला. त्याच्या नजरेतले शून्य भाव पाहून भगवती प्रसाद दचकले. त्याला गदागदा हलवत ते सारखे हाक मारत होते. धनराज, धनराज. अरे पोरा, तुझ्यापेक्षा मला जास्त दुःख झाले रे. अरे अरे, त्याचा बाप मी. जीवनभर त्याच्याकडे पाहू शकलो नाही. केवढं दुःख जपलं उरात. काहीच पुरुषार्थ नव्हता माझ्यात. अर्ध्या वचनात जगलो मी. अरे रे रे धनराज. अरे, पोरानं बापाला खांदा द्यायचा, तिथं मला खांदा द्यावा लागला रे. एवढं अपयश पदरात पडलं. काय म्हणत असेल कीर्ती मनात. आई गेली तर गेली, बापही मेला रे आपला. पण नाही, कीर्तीनं काहीच दोष दिला नाही कधी. काल परवा एवढ्या तापातही त्यानं पत्र लिहिलं रे मला. त्याची सारी पत्र मी चोरून वाचली, चोरून ठेवली. एका बापाला आपल्या पोराशी बोलायची बंदी. कीर्ती, माझा कीर्ती. भगवती प्रसाद मनातलं सारं दुःख वेगात बोलत होते. त्यांना कोणाचंच भान नव्हतं. आयुष्यभर उराशी जपलेलं दुःख बाहेर पडत होतं. धनराजला काय झालं, का झालं याचं आकलन होत नव्हतं. खरंच काल परवा तर त्यानं पत्र लिहिलं होतं आणि आज जमलेली माणसं तटस्थपणे पितापुत्रांची भेट पाहत होते. घुंगट काढून माताजीनं दिवाणखान्यात प्रवेश केला तेव्हा धनराजची शून्य नजर आणि भगवती प्रसादांचं भावनावेगात बोलणं पाहून ती पुढं झाली. धनराजच्या हाताला धरून ती म्हणाली, आज चल. धनराजला मध्येच मिठी मारत हरी म्हणाला, भाई, आपले बडे भाई गेले रे. माझ्यासाठी चोरून कैऱ्या कोण पाठविल रे आता. धनराजनं हरीला घट्ट मिठी मारली आणि गदगदून रडायला सुरुवात केली. प्रत्येकाचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते. रात्रभर हरी धनराजजवळ बसून होता. भगवती प्रसादना वेड लागायची पाळी आली होती.
नान्याजी मधून भगवती, भगवती, शांत राहा भगवती, संपलं रे सारं, संपलं, तू आवर, आवर स्वतःला, असं म्हणत होती. धनराजच्या डोळ्यांसमोर तेजपुंज अत्यंत सात्विक आणि प्रेमळ सुदृढ शरीरयष्टीची सुंदर मूर्ती उभी राहिली. धनराज, धनराज, मी कीर्ती, तुझा भाऊ. वाईट वाटून घेऊ नकोस. प्रत्येकाला जायचंच असतं, लवकर की उशिरा. मला लवकर बोलावणं आलं. बोलावणं आलं ते कळलं मला, म्हणूनच पत्रानं भेटायला आलो. माझं सगळं छान झालं रे, सगळं छान झालं. पण वाईट ते सुनीताचं. अर्ध्या संसारातून मी उठून गेल्यावर तिच्याकडं कोण पाहिल रे. नानी आजी आता थकत चालली आहे. मला जावंसं वाटतंय ते बोलावणं आलं म्हणून, पण जावंसं वाटत नाही सुनीता करता, फक्त सुनीता करिता. धनराज, वैधव्य घेऊन उभा जन्म तिनं कसा घालवायचा ही चिंता पडली आहे मला. तुझाच आधार आहे रे मला, केवळ केवळ तुझाच आधार. बडे भाईनं जणू प्रत्यक्ष येऊनच धनराजला सांगितलं. इतका सुस्पष्ट आवाज त्याच्या कानात घुमत होता. बडेभाईंची मूर्ती खरोखरच स्पष्ट झाली होती. धनराज चमकला. आत्तापर्यंत नसलेली जाणीव स्पष्ट झाली. त्यानं जडावलेले डोळे उघडले. हरी शेजारीच खांबाला टेकून झोपला होता. पिताजी अतिदुःखानं शिनून झोपले होते. विजय दूरवर पलंगावर झोपला होता. साऱ्यांच्या अंगावर निद्रेनं आवरण घातलं होतं. लेकुरवाळी निद्रादेवी साऱ्यांना आपल्या पदरात दडवून झोपली होती. धनराजनं पलीकडच्या खोलीत बघितलं. माताजी पलंगावर नेहमीप्रमाणे शांत झोपली होती. पलीकडच्या छोट्या खोलीत नानी आजीच्या झोपेत उसासे ऐकू येत होते. बाकीची नातेवाईक मंडळी रडून थकून खालच्या बैठकीत झोपली होती. धनराजची झोप हरवली होती. त्याला वाटलं निदान गच्चीतून तरी फेरफटका मारावा, थंड वाऱ्यानं शांत झोप लागेल. पाय न वाजवता तो बाहेर पडला. मध्यरात्र होती. अगदी मौन अशी. आकाशात रजनीच्या पदरातून चांदण्या सांडत होत्या. त्यातल्या काही पारिजातकाच्या झाडावर सांडल्या होत्या. त्या स्वर्गीय फुलांचा सुगंध पृथ्वीला देण्यासाठी पारिजात जमिनीकडे फुलांसहित वाकला होता. सारं काही गुपचूप चाललं होतं. कोणी जागं नाही असं पाहून की काय पारिजात हळूच धरतीचा पदर आपल्या प्रेम फुलाने भरत होता. चंद्र हळूच डोकावून ही गंमत पाहत म्हणत होता, अरे मांजरानं डोळे मिटले म्हणून जग डोळे मिटत नाही म्हटलं. धनराजला हे पाहताना क्षणभर स्वतःच्या दुःखाचा विसरच पडला. खूप वर्षानं गच्चीवर आल्यामुळे वेड्यासारखं त्यानं गच्चीला फेरी मारायला सुरुवात केली. बालपणीच्या बारीक सारीक गोष्टींचं स्मरण मोठेपणे असावं तसं त्यालाही या क्षणी पोपटाची आठवण झाली. गल्लीतल्या डावीकडच्या खोलीजवळ त्याचा पिंजरा होता. धनराजच्या मनात आलं, बघाव तर आपल्याला पोपट ओळखतो का ते. तो घाईघाईनं डावीकडच्या खोलीकडे वळला. पितळी पिंजरा रिकामा होता. त्याला आठवलं, तो एकदा आजारी असताना मिठ्ठूनं वारंवार हाका मारणं सुरू केलं होतं. एक दिवस तो ऐकेना म्हणून त्याचा पिंजरा धनराजच्याच खोलीत बांधला होता. पुण्याला गेल्यावर पोपट मनातून उडून गेला होता आणि आता तर बहुधा तो जगातूनच उडून गेलेला असावा. क्षणभर पितळी पिंजऱ्यावर डोकं ठेवून तो उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, खोलीच्या खिडकीत कोणीतरी बसलंय. इतक्या रात्री ह्या सामानाच्या खोलीत कोण बसलं असावं याचा अंदाजच येईना. त्यानं जरा जोरातच विचारलं, कोण आहे? कोण आहे त्या अंधारात? मी आहे. कोण? बडी भाभी. बडी भाभी? धनराजने पटकन तिच्या पायांना चाचपडत स्पर्श केला. बडी भाभी, कसं झालं हे? असं व्हायला नको होतं. मला बडे भाई हवे होते भाभी. भाई, जे संपलंय त्याचा शोक आवरा. भाभी,
तू हे सांगावंस? हो भाई. 8 दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत पाहता स्पष्ट झालं होतं. त्यांच्या वेदना पाहताना, जिवंत मरण पाहताना वाटायचं, बस देवा, संपवायचं तुझ्या मनातच आहे तर संपव सारं, अंत पाहू नकोस आता. पण काविळीनं एवढं व्हावं? कावीळ तर होतीच, पण कुदळीचा घाव अचानक त्यांच्या पायावर बसला होता. कशी कोण जाणे कुदळ त्यांना लागली होती. त्याचं प्रचंड दुखणं त्यांना सोसावं लागलं. त्यातच कावीळ हात आकडत होते. असह्य वेदना होत होत्या. पण तू कळवलं का नाहीस भावी? निदान मला तरी. तेच नको म्हणाले. मृत्यू समोर दिसतच होता. 2 दिवस बसून त्यांनी तुम्हाला पत्र लिहिलं. भाई, ते हे सुटले, पण पण आयुष्यात मीच एकटी उरले, अगदी एकटी. माझं कोण आहे आता? त्यांच्या सहवासात जाणीव झाली नव्हती, आज वाटतंय. बडी भाभी, असं म्हणू नकोस. तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला मरेपर्यंत अंतर देणार नाही. भाई. बडी भाभीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा मूकपणे जमिनीवर पायाशी झोपलेल्या धनराजच्या केसात पडत होत्या. धनराजला उमाळे येत होते. भाई, रडू नका. बडी भाभी, बडे भाईनं मला उगीच मोठं केलं. मला लहानच राहायचं होतं. जे आहे त्याचा स्वीकार करा. पण भाई, आज ते हवे होते हो, त्यांच्याशिवाय. आता तूही रडायचं नाही बडी भाभी. चल झोप. उठतेस ना? नाही भाई, आता ही खोली हेच माझं विश्व. वैधव्याचा शाप मिळाले ना मला. तू काही पाप केलं नाहीस, तू काही अधर्म केला नाहीस, तुझा ह्यात अपराधही नाही. भाई, लहान आहात अजून तुम्ही. जा जा, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या. उद्या परवा तुम्ही इथून जाल, तेव्हा पुन्हा इतक्यात भेट व्हायची नाही आपली. परीक्षेत यशस्वी व्हा. भाभी, तुला इतक्या दुःखद प्रसंगी एवढं बोलणं तरी सुचतं कसं? वैधव्याची फार मोठी जबाबदारी पडली आहे ना. ती एकदा स्वीकारली की सारं जमतं. गेलेल्या माणसाचं दुःख कधीच भरून निघत नाही, पण असणाऱ्या माणसाचं दुःख हलकं करायचं असतं. खरं ना भाई? खरंय भाभी, खरं हे. जा मग, उत्तरात्र होत आलीय, उगीच कोणाला काही. भाभी, असले अमंगल विचार येतात तरी कसे? तुम्ही लहान आहात अजून. भाभी, लहान म्हटल्यावर मी लहान होणार नाही. मी जातो. पण भाभी, एकच विनंती. सौभाग्यवती म्हणून तुझा चेहरा पाहण्याचं भाग्य मला मिळालं नाही. भाभी, आता तरी आठवणीसाठी तुझा चेहरा पाहू दे. भाभी, ऐकतेस ना? बडी भाभी दचकून मागे सरली. आत्तापर्यंत सावरून धरलेलं अवसान गळालं. तिचं शरीर वादळात हलणाऱ्या कर्दळीसारखं कापत होतं. धनराजला काय करावं सुचत नव्हतं. आवेग कमी होत नव्हता. भाभी, माझी शपथ आहे तुला, तुझा चेहरा मला पाहायचा आहे. बडी भाभी घुंगट उडून खाली मान घालून बसली होती. धनराजच्या मनात आलं, भांगात शिंदूर भरलेली, कपाळावर बिंदी लिहिलेली भाभी, तिला एकदम असं वैधव्याचं रूप दाखवणं कठीण जात असेल. आपण उगीच आग्रह केला. खरंच आपल्याला अजून काहीच कळत नाही. त्यानं भाभीकडं पाहत म्हटलं, राहू दे भाभी, उगीच तुझ्या मनाला त्रास नको. मी जातो. शपथ उगीच घातली मी. धनराज उठून दारापर्यंत गेला. गच्चीवरही आला. आल्यावर त्याच्या लक्षात आलं, भाभीनं म्हटलंय, पुन्हा भेट कधीतरी.
आपण निदान निरोप घेऊन सांत्वनाचे 2 शब्द बोलायला हवे होते. शपथ जीवनाची आहे, पण क्षणिक सांत्वन हवंच. निदान निरोप तरी घ्यायलाच हवा होता. धनराजनं मनाशी काही शब्द ठरवले आणि परत ते खोलीत आले. बडी भाभी खिडकीतून खाली पाहत होती. कितीतरी वेळ धनराज तिची एकाग्रता भंग होण्याची वाट पाहत होते, पण भाभी कसल्या तरी विचारात दंग असल्याचं जाणवत होतं. धनराजनं हळूच साद घातली, बडी भाभी. तरीसुद्धा बडी भाभी हल्ली नाही. तेव्हा धनराजच्या मनातून अशुभ विचार झळकून गेला. त्या विचारासरशी तिच्याजवळ बसून तिला हलवत म्हटलं, बडी भाभी, बडी भाभी. दचकून बडी भाभी घुंगट ओढणार एवढ्यात धनराज ओरडले, पूनम तू? पूनम. पुढं त्याला बोलवच ना. त्याच्या मस्तकावर हात ठेवत शांतपणे बडी भाभी म्हणाली, पूनम संपली, संपली. आता उरलीय ती बडी भाभी. पूनम तुला मी बोलू नका, मर्यादा भंग करू नका. भाई, भाई, बडी भाभीची इज्जत करा. धनराज पटकन उठून गच्चीवर आले. एकामागे एक बसणाऱ्या विलक्षण धक्क्यांनी ते मुळापासून हादरले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.